मालक आहे तर मालकासारखं वागावं लागेल जरा. प्रश्न विचारावे लागतील पुन्हा पुन्हा, असंच का तसंच का. आणि त्याच्यासाठीच समाज प्रबोधनाचं हे भारुड तुमच्या समोर घेऊन येत आहोत लोक चळवळच्या माध्यमातून. ओंकार, भार्गवी आणि ऋतुजा आम्ही सगळे मिळून सादर करत आहोत भारुड. अनिकेत, त्याच्यानंतर अभय आणि प्रतीक यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि आपण भारुडाला सुरुवात करूया. मला फक्त एवढेच अपेक्षा आहे, आम्ही मास्तर लोक वर्गात शिकवत असताना पोरांनी जर रिस्पॉन्स दिला की जरा मधून बरं वाटेल, शिकवायला जरा अजून आनंद वाटतो. तसं तुमचंही आहे. तुम्ही जरा जिथं चांगलं वाटलं कौतुक करा, टाळ्या वाजवा, एन्जॉय करा रविवारची सकाळ आणि आनंद वाटेल. सुरू करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भारत माता की जय. दुर्गा माता की जय. तुळजा भवानी माता की जय. अरे जय जय जय. पण आज काय आहे इथं? काका जमलोय आपण इथं. माहितीये वय तुम्हाला? माहितीये का? अरे तुला माहितीये का काय जमलो आपण इथं? अरे नाही, कुणालाच माहित नाही. चला 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 सांगतो. आज आपण इथं जमलोय भारुडाला, भारुडाला, भारुडाला. अरे 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 अरे, भारुड माहित नाही व तुम्हाला? बरे बरे बरे, मॉलची माणसं मॉल मध्ये मिळत नाही हे भारुड. काय असतं भारुड? आपली ही भूमी जी आहे एकनाथरावांनी. अरे एकनाथराव हे नाही बर का, एकनाथ महाराज, नामदेवराव, आपले नामदेवराव आजचे नामदेव महाराज, ज्ञानोबा यांनी एक समाज प्रबोधनाची चळवळ चालवली, उपासनात्मक चळवळ चालवली आणि तोच आहे हे भारुड. चला तर मग सुरू करूया. आणि तुम्हीही माझ्या सोबत का काय? प्रदूषण नको रे बाबा, 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 प्रदूषण नको रे बाबा. लोक चळवळ जागवा, पिंपरी चिंचवड वाचवा. लोक चळवळ जागवा, पिंपरी चिंचवड वाचवा. अरे लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. आवाज. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. जागवा, पर्यावरण वाचवा. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नवनिर्वाचित धडाडीचे नामदेवराव जाधव सर म्हणतात त्यांच्या भाषेत, सुपर महापौर, जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला सकारात्मक असं उत्तर देणारे आणि कृतीशील नेतृत्व करणारे आदरणीय रविभाऊ गाडगे यांचं आगमन झालेलं आहे. माफ करा, एक्साइटेड आहे आपण. शर्मिलाताई बाबत आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहराला धूळमुक्त शहर पर्यावरण वाचवा या संदर्भामध्ये या विशेष पर्यावरण चिंतन बैठकीमध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवत आदरणीय शर्मिलाताई बाबत उपमहापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सनई छत्रपती शासन पक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव सर, त्याचबरोबर सजग नागरिक, या सोसायटीचे चेअरमॅन, या सगळ्यांच्या वतीने आभार. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा.
प्रदूषणाला बी बाजार केला की काय तुम्ही? प्रदूषण आणि बाजारात हे बी बरोबर आहे. बाजारात बी प्रदूषण, घरात बी प्रदूषण, बाहेर बी प्रदूषण. तुमचं बरोबर आहे, म्हणूनच म्हणतो काय प्रदूषण नको रे बाबा, प्रदूषण नको रे बाबा, प्रदूषण नको रे बाबा, प्रदूषण नको रे बाबा. काय असतं प्रदूषण? अरे तुमच्यापैकी मला सांगा किती जण ऑक्सिजन घेतात? ऑक्सिजन किती? आणि एवढे कुणी घेत नाही वाटतं. हात तरी वर करा. आमच्या कलाकारांना जरा दात तरी मिळेल. दात नाही, दात. आणि मला वाटतं इथे काही घेत नाही. अरे पण तुम्हाला माहिती आहे डोळ्याला तर दिसत नाही ऑक्सिजन. आता इथं ऑक्सिजन आहे का त्याच्यात किती कार्बन डायऑक्साईड आहे, का त्याच्यात किती नायट्रोजन आहे, त्याच्यात किती धूळ आहे, त्याच्यात किती हानिकारक विषारी गोष्टी आहेत, हे कसं काय कळणार? आणि तुम्हाला वाटत जाऊ दे रे, कशाला डोक्याला टेन्शन, बरोबर की नाही? आता आमचे दामुष्क सर इथं आहेत, त्यांना धूळ जाऊन जाऊन छातीमध्ये लंगचा त्रास झाला. लंगचा त्रास झाला मग त्यांना झाला. माझ्या घरात कुठे काय झालं? त्यामुळे मी तोपर्यंत शांत. पण असं करायचंय का मंडळी? म्हणून आज आपण इथं जमलोय कशासाठी? लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. हवाली, अरे हवाली, अन्नालं, अरे हवाली अन्नालं, सगळंच आलं. मग काय असं सगळ्यांना वाटत असेल. हवा, पाणी हे तर लागतंय माणसाला, लागतंय का नाही? तुम्हाला माहितीये परवा मॅडम सगळे उजनीच्या धरणावर पाणी, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्याला. परवाची गोष्ट, परवा म्हणजे ते परवा पाण्यावर आला तवळ. असं घाम झालं, असं घाम झालं. सोलापूरच्या आरोग्य विभागाने सांगितलं 60 लोक नवीन कॅन्सर डिटेक्टेड. ही खरी घटना आहे, खरी कॅन्सर डिटेक्टेड. पण जाऊ द्या मंडळी, माझ्या घरात कुठे कॅन्सर आलाय? कॅन्सर दुसऱ्याच्या घरात, खर्च दुसऱ्याचा. मी निवांत आहे, फ्लॅट नंबर 302 बीबी. मी निवांत आहे, पिंपरी चिंचवड एकदम पॉश, करोडोचा माझा फ्लॅट. या या या. मग माहितीये का, ही ताई 203, मी 204. ताईने केलं प्रदूषण, पण हवा येते म्हणती काय? अरे प्रदूषण हिने केलंय, मी पृथ्वीकडे जाणार नाही, माझ्याकडे पृथ्वीराज जाणार नाही. ह्याने तर प्रदूषण केलं नाही. असं होतं का? नाही. नुसतं दोष ह्याने हे केलं, त्यांनी ते केलं. मी काय करू शकतो? त्यासाठी आज आपण इथे जमलोय. ती आहे लोक चळवळ. 100% नॉन पॉलिटिकल. फक्त आणि फक्त आपण एकत्र राहिलो, संघटित राहिलो. ही शक्ती तुम्हाला दिसते ना समोर, ही तुमची आहे. महानगरपालिकेत एकाला सकाळ सकाळी जायची इच्छा आहे का? नाही. अख्खी महानगरपालिका इथं आली. ताकद आहे जनतेची. वी द पीपल, भारताचे लोक. आणि मालकासारखं वागायला सुरुवात केली ना पण. मी यांच्या विरोधात नाही कुणाच्याच, पण खरी अडचण आपली आहे. सत्तेत येतील जातील. 47चा देश स्वतंत्र. आज 2026 आहे. जगाचा विचार केला, जगाच्या पटलावर एवढी 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 लोक आहेत, पण आपल्या संतांनी सांगून ठेवले काय माहितीये? भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जातोय. अरे ज्ञानोबांनी कधीच सांगून ठेवलंय हे, अजून मी आपल्या डोक्यात मस्तकात आलं नाही दिसत. ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळो, पण आपला माणूस लई येडे, बडबडा, हव्यास.
मला 100 स्क्वेअर फीटची जागा मिळते, त्याच्यात 2 झाडं आहा 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 झाड कट. मला पाहिजे बिल्डिंग. आपला बी काहीतरी दोष आहे, त्यामुळे प्रदूषणाबद्दल विरोधात एकत्र येऊया. आणि सगळ्यात मोठं प्रदूषण धूळ आहे. धूळ कुणाला सांगून येत नाही, प्रदूषण कुणाला सांगून येत नाही. जीव घ्यायला सुरुवात केली त्या दिवशी आपण जागरूक होऊ. कोरोना असाच झाला की नाही? कुणीतरी केला, कुणाला तरी भोगावा लागला. मग अशी परिस्थिती आपल्याला येऊ नये, त्यासाठी हे समाज प्रबोधन. म्हणून आम्ही सगळेजण म्हणतो एकत्र येऊन काय प्रदूषण नको रे बाबा, प्रदूषण नको रे बाबा, प्रदूषण नको रे बाबा. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. पुढे. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. लोक चळवळ जागवा, पिंपरी चिंचवड वाचवा. लोक चळवळ जागवा, पिंपरी चिंचवड वाचवा. लोक चळवळ जागवा, पर्यावरण वाचवा. मग यांचा परिणाम काय आहे? परिणाम? अरे परिणाम परिणाम परिणाम. मी आत्ताच सरांचं सांगितलं. खूप 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 दमा लागला की दमा. पण आपल्या नागरिकाचं लय भारी आहे. आपल्या नागरिकांचं दमा अजून दमा. माणूस करतोय दमाने खो खो खो. पण आपण काय म्हणतोय? दमा. अजून जरा दमा. माझं हे काम, माझं ते काम, माझं ऑफिस, माझी शाळा, माझीच गाडी, माझीच साडी, माझ्याच बायकोची गोल गोल माडी. अरे माणूस आपण ह्याच्यातच अडकलो. जन्म घेतोय, मरतोय, 50-100 वर्ष मरणार आहे, हे सत्य आहे. पण तोपर्यंत ज्याला इंग्रजीत तुमच्या भाषेत, सगळ्यांच्या भाषेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात, शाश्वत विकास. बरोबर की नाही? द डेव्हलपमेंट which meets the needs of present generation without compromising the needs of future generation. बट तुम्हाला काय वाटतंय? फ्युचर जाऊ द्या, आजच्या जनरेशनचं कॉम्प्रोमाइज चाललंय. हवा नीट मिळत नाही, पाण्याचा प्रश्न. आता तुमची एवढी मोठी बिल्डिंग आहे, माडी आहे, मला बघायला सुद्धा होत नाही. एवढं पाणी कुठून आणायचं? पृथ्वीवर पाणी संपलं, सगळं दूषित झालं. तुम्ही कितीही अधिकारी नेमा, कितीही काही करा, पाणीच नाही तरी येणार कुठून? प्रश्न आहे ना. रेन वॉटर हार्वेस्टिंग किती करतात पिंपरी चिंचवडमध्ये लोक. म्हणून हे जे बसलेले पदाधिकारी, त्यांच्या सोबत आपल्याला ताकदीने उभं करावं लागेल. पुन्हा हे एकट्या दुसऱ्याचं काम नाही, येण्या गमेण्याचं काम नाही. हे आपण सगळे एकत्र येऊन करायचं काम आहे. जे अधिकारी असतील, शासन असेल, नेते असतील, त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहू आणि आपण ही लोक चळवळ हे करू. ताईने विचारलं परिणाम काय होता. आता इथे मला बाबा दिसतात. बाबांचं मला वाटतं जेव्हा लहानपण असेल तेव्हा ते हरिपाठ वगैरे गावात चाललेलं असेल, एकदम स्वच्छ हवा असेल. आज आळंदीला गेला तरी गेला असेल. इंद्रायणीची अवस्था बघितली. त्या इंद्रायणीच्या अवस्थेमध्ये अजूनही आमचे वारकरी आस्थेने अमृत खातो. आस्थेचा विषय एवढा मोठा आहे की सुप्रीम कोर्टाने आस्थेवर एक मोठा निर्णय दिलाय. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्याचा आस्थेचा लाभ म्हणजे त्याचं स्टेटमेंट वाचा शेवटचं. आस्था. मग जी माझी नदीवर आस्था. आणि आपले सगळे संत बोलून गेले काय? वृक्षवल्ली आबा सोय रे वनच रे, वृक्षवल्ली आबा सोय रे वनच रे. ही म्हणली परिणाम काय होईल? माझं एकच म्हणणं आहे, आपण नष्ट होऊ. मानव नष्ट होणार हे सत्य आहे. एकतर नॅचरली आणि आजच्या भाषेत आर्टिफिशियली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती बी आला, एआय ने पाणी नाही बनवणार आहे. एआय अजून पण ज्वारी नाही पिकवणार आहे. ज्वारी पिकण्यासाठी काहीतरी मदत करेल, पण माती चांगली राहिली तरच आपलं ज्वारी, बाजरी, गहू काहीतरी येणार आहे. आणि तुम्ही आपण सगळे जे खातो त्याच्यात पेस्टिसाइड नाही कुणी म्हणतं, त्याच्यात विषारी नाही कुणी म्हणतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला माहितीये का, आज
जरा गॅस सिलेंडरचा काय प्रश्न आला, लोक पळायला लागले रे, पळायला लागले रस्ते. म्हणजे कळतंय का, निसर्गाला चॅलेंज केलं, एका मिनिटात निसर्ग रिव्हर्स करतो. ही जी माडी पिढी आहे सगळं झिरो होतं आणि निसर्ग आपल्याला सांगतो मानवा जरा नीट वाग, नाही तर तुझा कार्यक्रम फिक्स, पृथ्वीवरचा तुझा कार्यक्रम फिक्स. आता या हॉलची कॅपॅसिटी समजा 100 लोकांची आहे, पण आपण 500 लोक गोळा केले, बसवले, गुदमरून होईल की नाही? मग या पृथ्वीची जी सॅच्युरेशन लेवल आहे, कॅपॅसिटी आहे, त्याच्यावर जर आपण प्रदूषण करायला लागलो तर त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार, माणसं मरणार आणि मरायला लागणार. जोपर्यंत आपल्याकडे येणार नाही तोपर्यंत आपण सारे रे रे हरी असं म्हणणार. म्हणून आपण सगळेजण म्हणतोय काय, लोक चळवळ जागवा, पिंपरी चिंचवड वाचवा, लोक चळवळ जागवा, पिंपरी चिंचवड वाचवा, लोक चळवळ जागवा, पिंपरी चिंचवड वाचवा, लोक चळवळ जागवा, पिंपरी चिंचवड वाचवा. बाबा ही तर लईच मोठी समस्या आहे. आता याच्यावरती उपाय काय? उपाय, अरे मंडळी, पहिला उपाय तुम्ही सगळ्यांनी केलाय, स्वतःसाठी टाळ्या वाजवा. ज्ञानोबांना वाळीत टाकलं रे, टाकलं रे. किती सहन करावं लागलं. आज त्या ज्ञानोबाच्या तिथं जाऊन डोकं टेकवणारे आपण. म्हणजे जेव्हा गरज होती सोबत उभं राहायची, तेव्हा आपला समाज काय काय करतो आपल्या सगळ्याला माहिती. इतिहास आहे, आपल्या महाराजांच्या इतिहासात सुद्धा कित्येक स्वकीयांनी कितीतरी दगा दिलाय, हे आपण बघितलंय रे. आज तरी 26 मध्ये जागरूक व्हा, एकत्र व्हा, एकमेकांना पाय खेचण्यापेक्षा सोबत उभे राहा. काही जमत तर नाही किंवा पुढे जाणारा पाठिंबा तरी द्या, वेळ द्या, म्हणजे सगळ्याला फायदा होईल. हा म्हणतोय उपाय काय, पहिली स्टेप, स्वतःसाठी टाळ्या सुद्धा जोरात काय वाजवलेला आहे. मला दुःख आहे माहितीये का या गोष्टीचं, खरंच दुःख आहे. काय करायचं, हा आवाज दिल्लीच्या कानात पोचला पाहिजे. ज्या मी तर पॉलिटिक्स बोलत नाही, काय माझं काम समाज प्रबोधनाचं आहे. पॉलिटिक्स ही फार छोटी गोष्ट झाली. या भारताला समाजानेच पुढे वाढवलंय, समाजाच्याच कित्येक लोकांनी स्वतःच्या प्राणाच्या बलिदान दिले आणि त्याच्यामुळे ही भारत भूमी उभी राहिली. हेच सत्य आहे, निर्विवाद आहे. सावित्रीबाईंनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा याच पुण्याच्या धर्तीवर होती. भारताला संदेश देणारा मेसेज या पुण्यातूनच होता आणि प्रदूषणाच्या विरोधात मोठी चळवळीचा संदेश या पुण्यातूनच व्हायला हवा. आणि मग पुणे इथं काय उणे हे म्हणायला आपल्याला सुद्धा हुरूप येईल. भाऊ म्हटला उपाय काय, उपाय सगळ्यात पहिल्यांदा आंबेडकर साहेबांनी सांगितलं होता, शिका आणि घरात बसा नाही, शिका, संघटित व्हा आणि लढा. बरोबर ना? आता तुम्ही शिकलेले तर आहेत सगळे, बरोबर ना? पण येण्यासारखं वाटतं तुम्ही नाही, काही म्हणजे आमच्या कुठल्या तरी पुस्तकात मी खरं वाचलं होतं, शिकलेली माणसं सगळ्यात जास्त येण्यासारखी वाटतात. त्यांना वाटतं की आम्हीच देशाने पुन्हा जगाचं जाऊ दे. आडाणी माणसं तर कधी काही न विचारता पटकन असं लग्न का, चल पटपट पटपट काम करून घेतात. शिकले म्हण, अरे मला हे, मला ते, माझं असं आहे, माझं तसं आहे. पण ठीक आहे, तुम्ही शिकलेले पण तरी संघटित झालाय, चांगली गोष्ट आहे. आता पुढे काय करायचंय, लढायचंय. कसं लढायचंय, मी फक्त 5 मुद्दे सांगतो. 1, आपण संघटित राहूया. तुमची जी सोसायटी